ಕಾಳೆಕೆರೆ ತೀವ್ರ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದೆ. ಅಚ್ಚರಿ ಏನೆಂದರೆ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ನೀರಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ ಎಂದು ಹೇಳುವುದೇ ಕಷ್ಟವಾಗಿದೆ. ಇಡೀ ಕೆರೆ ಜಲಸಸ್ಯಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. ಕೆರೆಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಬದಲು ಗಿಡ ಗಂಟಿಗಳು ಬೆಳೆದು ನಿಂತಿದೆ. ಕೊಳಚೆ ನೀರು ಕೆರೆಗೆ ಸೇರೋದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿನ ನಿವಾಸಿಗಳು ಕಸವನ್ನ ಕೆರೆಗೆ ಎಸೆತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಳೆಕೆರೆ ಮಾರುತಿಗಲ್ಲಿಯಿಂದ ಮಹಾವೀರ ನಗರದವರೆಗೆ ಸುಮಾರು 20 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿದೆ. ಈ ಕೆರೆಯ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಮೇಯರ್ ಶೋಭಾ ಸೋಮನಾಚಿ ಅವರ ಮನೆ ಕೂಡ ಇದೆ. ಆದರೆ ಈ ಕೆರೆಯ ಬಗ್ಗೆ ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ಚಕಾರ ಎತ್ತಲಿಲ್ಲ. ಚರಂಡಿಯ ದುರ್ವಾಸನೆ ಬೀರಿ ಸ್ಥಳೀಯ ನಾಗರಿಕರು ಬೆಚ್ಚಿ ಬಿದ್ದಿದ್ರು. ಮೇಯರ್ ತಲೆ ಕೆಡಿಸಿಕೊಂಡಿಲ್ವೇ ಎಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಕೆರೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದಾಗ ದಡದಲ್ಲಿ ಕಸ, ಹಳೆ ಮನೆಗಳ ಅವಶೇಷಗಳು ಬಿದ್ದಿರೋದು ಕಂಡುಬಂತು. ಈ ಕುರಿತು ನಮ್ಮ ವರದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ರೈತ ಸುಭಾಷ್ ಸಾಂಬ್ರೇಕರ್, ಕೆರೆ ಮಲಿನವಾಗೋದ್ರಿಂದ ಕೃಷಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ರೋಗ ಹರಡ್ತಾ ಇದೆ. ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕೆರೆಗೆ ಸುಮಾರು 1.5 ಕೋಟಿ ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಈ ನಿಧಿ ಸಂಪೂರ್ಣ ನೀರಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿರೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ತಿಳಿಯುತ್ತೆ. 2 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 3 ಲಕ್ಷ निधी ಮಂಜೂರಾಗಿತ್ತು. ಕೆರೆ ದುರಸ್ತಿ ಕಾಮಗಾರಿಯಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ನಾಗರಿಕರು ಆರೋಪಿಸಿದ್ರು. नमस्कार, आता आपण आहोत अनगोळ येथील काळे तलाव जवळ. या तलावाची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. कारण या तलावात जलपर्णी वाढलेल्या आहेत. पूर्ण तळे जलपर्णीने व्यापलेलं आहे. त्यामुळे तळ्यात पाणी आहे हे देखील समजत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता तर आहेच. शिवाय या तळ्यात संपूर्ण अनगोळ आणि परिसरातील सांडपाणी जे आहे ते गटरद्वारे या तळ्यात येतं. हेच पाणी शेतवडीत गेल्यामुळे शेतीचे देखील नुकसान होते. बऱ्याच वेळेला या तळ्याचे डागडुजी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण राजकीय अनास्थेपोटी हे तळे अद्यापही अस्वच्छच आहे. जलपर्णींनी या तळ्याला अक्षरशः वेढा घातलेला आहे. येथील परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान दरवर्षी होत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. या संदर्भात या तळ्याची जी दुरावस्था झालेली आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सांब्रेकर हे आपल्यासोबत आहेत. ते अधिक माहिती देतील. या तळ्याची जी दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात आपण आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. हे तलाव जे अनगोळचं आहे ते विख्यात तलाव आहे. हे 26 एकरमध्ये ते तलाव आहे. हे तलाव कमीत कमी 15 वर्ष झाली हे तलाव असेच जलपर्णीने वेळका घालत आणि सर्व सांडपाणी ह्याच्यामध्ये येत हे तलाव असंच दूषित होत चालत या 2024मध्ये ह्याची दुरावस्था अशी झालेली आहे की जे कोणी येऊन ह्या तलावामध्ये सर्व घाण कचरा व ड्रेनेजचे पाणी ह्याचे गटारीचे पाणी सगळं येऊन ह्या तलावामध्ये सगळं साठत आहे. आणि हे तलाव ह्या ओव्हरफ्लो होऊन हे तलाव सगळं अनगोळ शहरामध्ये सगळं जाऊन ह्या तलावाचं सगळं सांडपाणी जाऊन सगळा कचरा सगळा जाऊन या अनगोळ तलाव अनगोळ शेती ही दूषित झालेली आहे. व ह्या अनगोळ शेतीमध्ये हे तलावाचं पाणी जाऊन सर्व नुकसान होत आहे. आणि हे सर्व हे करून प्रशासनानं तर ह्याच्याकडे जातीनं लक्ष द्यावं. प्रत्येक टायमाला एवढे पैसे सँक्शन झाले तेवढे पैसे सँक्शन झाले म्हणत सगळं प्रत्येक लोक हे करतात. खरं ह्या तलावाचं थोडी दागदुरी तात्पुरतं करतात आणि परत आणि तीच चालू आहे दरवर्षी. आणि राज्य सरकार नाही तर पण केंद्र सरकारतर्फे याच्यावर लक्ष देऊन जरा काहीतरी ह्याचं जरा हे पुनरुज्जीवन करावं. बाकीचे सर्व ह्या बेळगाव जिल्ह्यातील तलाव सर्व सुशोभीकरण झालेले आहेत. परत हे तलाव असाच पडत आहे. आणि ह्या तलावाचं काहीतरी विल्हेवाट लावून आम्हाला अनुभववासियांना तर थोडं सहकार्य करावं एवढी नम्र विनंती. आता आपण पाहिलं की येथील तलावाची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे येथील नागरिकांना शिवाय शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होतोय. शेतीचं नुकसान होतंय. या तलावाची डागडुजी झाली पाहिजे असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 2003 पासून आतापर्यंत 3 वेळा या तलावाची दुरुस्ती डागडुजी झालेली आहे. मात्र अद्यापही कोट्यावधीचा निधी खर्च करून देखील अद्यापही या तलावाला जलपर्णींचा वेढा पडलेला आहे. जलपर्णीमुळे हे तळे पूर्णपणे व्यापून गेलेले आहे. तर इतक्या वर्षात जो निधी मंजूर झाला तो निधी गेला कुठे असा प्रश्न देखील येथील नागरिक उपस्थित करत आहेत. येथील नगरसेवक, आमदार आणि कोणतेच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत अशी देखील येथील नागरिकांची तक्रार आहे. त्या सर्वांनी या तलावाच्या दुरुस्तीकडे डागडुजीकडे लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. कॅमेरामन
संकल्प शिंदे समेत चेतन लक्केवेलकर KMM बेळगाव. ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿರುವ ಈ ಕೆರೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವ ನಾಯಕರು ಎಲ್ಲಿ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಕೂಡ ಎದ್ದಿದೆ. ಕ್ಯಾಮರಾ ಪರ್ಸನ್ ಸಂಕಲ್ಪ್ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕಿಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.